महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे। सर, आजपासून मराठवाड्याच्या 7 जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र ओबीसी प्रमाणपत्र वाटप सुरू होणार आहे। तुम्ही कसं बघता याच्याकडे? नाही, वाटप म्हणजे प्रक्रिया सुरू होईल। प्रक्रिया सुरू होईल। जो 2 तारखेला शासन निर्णय निघाला त्याच्या अनुषंगाने ज्याच्या वंशावळीतील वडिलोपार्जित नातेसंबंधामध्ये, वडिलोपार्जित वंशावळीतील शब्द वापरतो मी, नातेसंबंधामध्ये 1967 पूर्वीच कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या जातीची नोंद असेल, तशा प्रकारचे कागद त्यांना सापडले असतील तर त्या कागदोपत्राच्या आधारे तो आज अर्ज करण्यास सक्षम आहे किंवा पात्र आहे। आणि त्याच्यामुळे आजपासून ज्यांच्याकडे अशा नोंदी आहे, जो कायदा आजही 2000 पासून अस्तित्वात आहे, आजपासून नाही, की वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यापैकी कोणत्याही व्यक्तीच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर किंवा आता न्यायमूर्ती शिंदे समितीने जे 42 डॉक्युमेंट सांगितलेले आहे त्यापैकी कुठेतरी तशी नोंद असेल तर त्या नोंदीच्या आधारेच तो अर्ज करू शकेल। आणि ज्या नातेवाईकाकडे, ज्या वंशावळीतील जेवढे नातेवाईक आहे वडिलोपार्जित पद्धतीने, एखाद्या नातेवाईकाकडे कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र असेल आणि ती व्यक्ती तशा प्रकारचं ॲफिडेविट देत असेल, त्या ॲफिडेविटच्या आधारे तो अर्ज करेल। अर्ज केल्यानंतर सक्षम प्राधिकरणाने त्याची तपासणी करेल आणि जर त्याला योग्य वाटलं तर त्याच्यानंतर प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र त्याला निर्गमित करण्यात येईल। आणि याच्याकरता सरकारने आता 90 दिवसाचा कालावधी दिलेला आहे। एका दिवसाची ही प्रक्रिया नाही आहे, म्हणून प्रक्रिया आज सुरू होते आहे। जातीच्या प्रमाणपत्राचं वाटप होते की नाही हे मला माहीत नाही। तुम्हाला म्हणायचं आहे की हे नवीन काही नाही, हे जुनंच चालत आलेलं आहे, जुन्या याच्या नियमानुसार होतं आहे। आत्ता जो नवीन GR काढला जरांगे पाटील यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी आझाद मैदानातलं, त्याच्यात नवीन काहीच नाही असं म्हणायचं तुम्हाला? बिलकुल नवीन काहीच नाही आहे। हे बा, लोकांनी 2000चा अधिनियम, 2007चा शासन निर्णय, 2012चा अधिनियम, हे सर्व कागदपत्र वाचावे, ज्याच्यामध्ये क्लिअर कट दिलेला। आणि या सर्व कागदपत्रामध्ये एक तरतूदसुद्धा आहे की जी व्यक्ती खोट्या माहितीच्या आधारे प्रमाणपत्र मिळवेल त्या व्यक्तीलाही शिक्षा आहे आणि जो प्राधिकृत अधिकारी अशा प्रकारचं खोटं प्रमाणपत्र देईल त्यालासुद्धा शिक्षेची तरतूद या अधिनियमामध्ये केलेली आहे। आणि म्हणून अधिकारी आपली नोकरी धोक्यात टाकणार नाही। आता लोक करतील, पण सर्व इतर मंडळींनी, ज्यांना असं वाटतं की समाजातील लोकांनी की खोट्या प्रमाणपत्र वितरित केले जाऊ शकतात, त्यांनी तहसील ऑफिसमधनं दर आठवड्याला डाटा घ्यावा की आपण ओबीसी कार्यकर्त्यांना आवाहन करताय। हे काय आव्हान आहे सांग? ओबीसी कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की दर आठवड्याला तहसील ऑफिसमधनं त्यांनी माहिती घ्यावी, माहितीच्या अधिकारामध्ये किंवा तहसीलदाराला भेटून, की या आठवड्यामध्ये आपण किती कुणबी मराठा जातीची प्रमाणपत्र निर्गमित केली, ती कशाच्या आधारे केली, या कागदपत्राची मागणी करावी। आणि जर त्याच्यामध्ये कुठे आपल्याला शंका येत असेल तर लगेच आपण वरच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करावी किंवा त्याच अधिकाऱ्याकडे तक्रार करावी। जे काही प्राधिकृत सक्षम अधिकारी आहेत ते त्याची शहानिशा करतील, योग्य वाटेल तर ते योग्य निर्णय देतील किंवा हे देतील। विजय वडेट्टीवार जी, छगन भुजबळ, समता परिषद सगळे विरोध करतात की ओबीसीचं नुकसान होते। तुम्ही अजूनही ठाम आहे? मी अजूनही ठाम आहे। मी आता तुमच्यासमोर बोलतो आहे की मी अजूनही ठाम आहे की हे सर्व हे करताना आपल्याला 2000, 2007, 2012 आणि 2024 संबंधित इतरही शासन या सर्वाचा अभ्यास करून हे निर्णय करावा लागेल की ह्या 2002 सप्टेंबरच्या ह्याच्यामध्ये काय नवीन दिलेलं आहे। नवीन काहीच नाही आहे, ज्या जुन्या पद्धती आहेत त्याच त्याच्यामध्ये दिलेल्या आहे। त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने कास्ट सर्टिफिकेट इश्यू करतील किंवा होऊ शकतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे। ते होणार नाही। आणि चुकीचे जर ज्यांच्या वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबाच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर नोंद नाही
त्याला प्रमाणपत्र मिळू शकत नाही कोणत्या, आणि हे सरकार सुद्धा वारंवार म्हणते मिळू शकत नाही. हे विरोध काय करतायत तर लोक? ते राजकीय त्यांचा प्रश्न, त्यांना माहीत, मी नाही सांगू शकत. ते राजकारण म्हणून विरोध करतायत असं होऊ शकते, कारण राजकारणामध्ये नेहमीच करावं लागतं. सत्ता पक्षाने एखादा निर्णय घेतला की त्याला विरोधी पक्ष विरोध करतच असते, कधी स्वागत करत नाही. तुम्ही स्वागत करतायत, तुम्हाला म्हणतायत भाजपचा चष्मा लावला म्हणून. पण लोकांना आरोप करायला काय आहे? मी 10 वर्षापासून ओबीसी समाजाचं काम करतो आहे. ज्या ज्या पक्षाचं सरकार आलं त्या सर्व पक्षाच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतलेली आहे. यावर्षीसुद्धा जेव्हा तिकडे आंदोलन सुरू झालं तेव्हा सर्वात पहिले नागपूरमध्ये आंदोलन करणारा राष्ट्रीय ओबीसी महासंघ होता. तेव्हा नाही म्हटलं, विरोधात होतं, सरकारच्या फेवरमध्ये नव्हतं. आणि म्हणून आज काहीतरी आरोप करायचे ज्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. मी आधी सांगितलं की मी ओबीसी समाजाचं हितासाठी संविधानिक आरक्षणाच्या सकारात्मक काम करणारा एक कार्यकर्ता आहे, नेता नाही. खूप खूप धन्यवाद. आजपासून जे प्रमाणपत्र वितरित केले जाणार त्यात काहीही नवीन नाही, हा जुनाच कायदा आहे असं ठामपणे सांगतात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे. कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.